दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची 2 तास बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांची बैठकीला उपस्थिती। महाराष्ट्रातील विधान परिषद उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार। रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला। महायुतीकडून अनिकेत तटकरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास। नंदनवरवरील बैठकीनंतर महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया। तर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंची सावध भूमिका। रायगडच्या जागेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही। मुलगी जुईली दळवींचा रायगडच्या जागेसाठी अर्ज। उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहू, दळवींची प्रतिक्रिया। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर। जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवलीत। मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासानंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृतांची संख्या 24 वर। हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू। घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। नाशिक आणि धाराशिवमध्ये इंधन तुटवडा। अनेक पंपावर इंधन संपल्याचे फलक। दरवाढीनंतरही इंधन पुरवठ्याचा प्रश्न कायम। ब्ल्यू मूनचे विहंगम दृश्य समोर। खगोलप्रेमींसाठी आकाशात ब्ल्यू मूनचा दुर्मिळ नजराणा। मे महिन्यातील आज दुसरी पौर्णिमा। साधारणपणे 30 महिन्यांनी एकदा असा योग येतो।